ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. नवीन टॉपिक, काय टॉपिकचं नाव आहे आजच्या? ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स बघायचं आहे. पूर्वीच्या सिलेबसमध्ये ह्यालाच काय म्हणायची? डी अँड ए ब्लॉक एलिमेंट म्हणायचे. आठवते? डी अँड ए ब्लॉक एलिमेंट. डी ब्लॉक माहित आहे कुठं असतो, ए ब्लॉक पण माहित आहे सगळ्यांना, बरोबर. जर मी पिरियॉडिक टेबल समजा असा हातामध्ये पकडला असता, सुरुवातीला असतो तो, अरे सुरुवातीला असतो तो, हा मोठ्यानं कोणता? एस ब्लॉक, मधला डी, शेवटचा पी आणि शेवटी खाली सगळ्यात एफ होता. आठवते का सगळ्यांना? आज मला त्याच्यातला ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन बघायचं आहे. अरे ट्रान्झिशनचा अर्थ काय? तर डी ब्लॉकलाच ट्रान्झिशन म्हणतात रे, ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात डी ब्लॉक एलिमेंट्सला. आणि इनर ट्रान्झिशन म्हणजे काय? एफ ब्लॉकला इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात. त्यावेळी सांगतो तुम्हाला त्याला तसंच का म्हणतात रे. मग आपण डायरेक्टली टॉपिकची सुरुवात करूया. हेडिंग द्या तिथं, ट्रान्झिशन एलिमेंट्स किंवा डी ब्लॉक एलिमेंट्स. आता आपण आतापर्यंत काय बघत होतो? तर जर डी शेलमध्ये माझा शेवटचा इलेक्ट्रॉन गेला तर मी त्याला डी ऑर्बिटल डी ब्लॉक एलिमेंट म्हणायचो, बरोबर ना. एस मध्ये पण तसंच होतं. जर माझा शेवटचा इलेक्ट्रॉन उडी मारून जर एस ऑर्बिटलमध्ये जात असेल तर त्याला मी कोणते ब्लॉक एलिमेंट म्हणतो? एस ब्लॉक म्हणतो. फक्त यावर्षी थोडीशी डेफिनेशन काय वेगळी येते बघा याच्यामध्ये. मी डायरेक्ट डेफिनेशनला सुरुवात करतो. काय दिले बघा याच्यामध्ये? तर द एलिमेंट्स in which last electron enters in penultimate डी शेल करा किंवा डी ऑर्बिटल करा. याचा मिनिंग मी तुम्हाला सांगतो रे, फक्त 2 मिनिट थांबा. आता इथं काय करतो बघा, पिनल्टिमेट 3 शेल येतात. कसे येतात बघा, सांगतो तुम्हाला. समजा मी काय करतो, एका एलिमेंटला हातामध्ये घेतलं, त्याला झूम केलं मला काय दिसतं एलिमेंटच्या आत? काय दिसणार सांगा? त्याचे प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन दिसतील का नाही सांगा? अजून झूम केलं, आता कुठं पोचलो मी? सेंटरला काय असतं? न्यूक्लियस असतो, बरोबर ना. मग इथे एक काम करतो, समजा एक गाव आहे, छोटंसं गाव. त्या गावामध्ये एक छोटंसं घर आहे, दिसतंय सगळ्यांना? हे घर झालं, ओके. आणि त्या घरामध्ये एक छोटीशी मुलगी राहते, बरोबर ना. एक छोटंसं घर आहे, सुंदरशी मुलगी म्हणा, एक सुंदरशी मुलगी त्या घरामध्ये राहते. आता प्रॉब्लेम काय झाला? घरामध्ये सुंदर कन्या दिसते. मग इथं काय झालं बघा, एक मोठा घेरा तयार झाला. हा घेरा कोणी केला? इलेक्ट्रॉन म्हणजे कोण आता इथे येणार? बरोबर ना. पहिला घेरा तयार झाला. परत एकदा घर तिचं पुसतो रे. आता छोटंसं घर तयार झालं, पहिला घेरा तयार केला. घेरा कोणी तयार केला? स्मार्ट मुलांनी घेरा तयार केला, ठीक. आता पुढं दुसरा घेरा तयार केला, दिसतोय सगळ्यांना. आणि हा तिसरा एक घेरा तयार केला. म्हणजे गाव झालं, गावामध्ये घर, पहिली शेल, दुसरी शेल, तिसरी शेल. आणि शेलमध्ये फिरायचं काम कोण करतं? इलेक्ट्रॉन करतात. म्हणजे कोण करतं इथं? ते पोरं काम करतात ना फिरायचं. बाबा आम्हाला व्हॉट्सअप नंबर, इन्स्टा ID पाहिजे, काय काय तर पाहिजे, माहिती काढते तर नाही सांगा. हां, मग ह्यांचं काय काम आहे? ते काम करतो मी. मग मी काय करतो, मला माहिती आहे हा ग्रुप वेगळा आहे, हा ग्रुप वेगळा आहे, हा ग्रुप वेगळा आहे. थोडीच एकत्र अशी करतील, एकत्र येतील. प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी असेल ना. 3 गट पडले. मी काम करतो, जो पहिला गट होता, जो सगळ्यात बाहेर दिसतोय, त्या गटाला मी नाव देतो. ह्या शेलला मी नाव दिलं अल्टिमेट शेल. काय नाव त्याचं रे? अल्टिमेट शेल. कळतंय का? अल्टिमेट म्हणजे शेवटचे, सगळ्यात बाहेरचा ग्रुप आहे तो. एकनं मी आत गेलो, ह्या गटाला मी नाव देतो पिनल्टिमेट शेल. काय नाव दिलं रे? पिनल्टिमेट शेल. हा दुसरा ग्रुप झाला. आता मी थोडंसं आत जातो आणि ह्या गटाला मी इथल्या नाव देतो अँटी पिनल्टिमेट शेल. काय नाव दिलं रे? अँटी पिनल्टिमेट शेल. आता एक काम करूया पटकन आपण. जर समजा हा जो शेवटचा गट होता तो समजा n असेल, ह्यांचा आकडा किती आहे रे? n दिसतोय सगळ्यांना. मग यांचा आकडा किती असेल? 1 न वाढलाय का कमी झालाय? कमी झालाय. म्हणजे डोक्यात जात आहे का? हा 1 न कमी म्हणजे ह्याला काय नाव देऊ मी मग? n-1. डोक्यात जात आहे का? अरे समजलं का? सेम तसं ह्याला काय नाव द्यायचं? ह्या शेलला n-2 दिलं. म्हणजे डोक्यातच आम्हाला क्लिअर झालं की सर जर सगळ्यात बाहेर आहे तो कोण आहे?
n, त्याच्यात आहे तो कोण आहे n-1, त्याच्यात आहे तो कोण आहे n-2 आहे. समजलं का? मग डी ब्लॉकमध्ये असं काय होतंय, मी एक एक्झाम्पल घेऊन इथं दाखवतो. मला स्कॅन्डियमचा अटॉमिक नंबर सांगा पटकन सगळे. काय असतो स्कॅन्डियमचा अटॉमिक नंबर? बोला पटकन. स्कॅन्डियम 21. आपण इलेक्ट्रॉन त्याचे कसे भरतो हे बोला पटकन, कसे भरायचे? 1s पासून 1s2 2s2 हे बोला पटपट 2s2 2p6 3s2 पुढं काय रे किती झाले बघा, हे 2 4 किती झाले टोटल? 3p6 4s2 किती झाले बघा, किती झाले बघा? अरे बघा ना, 4 आणि 7 4 10 आणि 2 12 आणि 6 18 आणि 2 कसं केली बेरीज? अरे इकडे बघा ना, आलाय कोण? 4 आणि 7 4 10 10 आणि 2 12 12 आणि 6 आवाज 18 18 आणि 2 20 किती राहिले शिल्लक? एक शिल्लक राहिला. मी काम करतो तो फिलअप केला 3D मध्ये, 3D 1 गेला. आता मी एक थोडंसं एक काम करतो सोपं, इथं अंडरलाईन करतो. याच्याकडे मला बघून सांगा, इथं सगळ्यात बाहेरचे शेल कुठले? आकडा बघायचा बरं का, प्रिन्सिपल क्वांटम नंबर बघायचा. 3 आहे का 4 आहे? रेश मारले बघा, दिसतो का इथं? 4 पण दिसतो 3 पण दिसतो. मग 3 आणि 4 मध्ये बाहेर असं लिहिलं तर चालतं बरं का, काही प्रॉब्लेम नाही. ह्या दोघांमध्ये बाहेर कोण असतं? 4 बाहेर असतं का नाही सांगा? मग जर इथं चेक केलं मी बघा ह्याच्यामध्ये, तर बरं ठीक आहे असं लिहितो. 3D 1 अगोदर लिहितो जर कळत नसेल तर तुम्हाला. 3D 1 4s2 केलं मी, असं अंडरलाईन करतो. आता हा जो 4s दिसतोय ती शेल तुमची बाहेरची म्हणजे कुठली झाली? सगळ्यात बाहेरचं घर म्हणजे कुठलं? एक मिनिट, अल्टिमेट शेल. 4 म्हणजे झाली अल्टिमेट शेल झाले. आता सेम तसं मग तिसरी शेल म्हणजे कोणती झाली? कोण सांगेल मला? एक न कमी करा, म्हणजे कोणती झाली? कळालं का? पेनल्टिमेट शेल म्हणजे काय? ही झाली पिनल्टिमेट शेल झाले, पिनल्टिमेट शेल. आणि इथंच माझी डेफिनेशन पूर्ण झाली ना. आता डोक्यात जाते का? म्हणजे जो तुमचा पूर्ण डी ब्लॉक एलिमेंट आहेत का नाही, त्याच्यामध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे एंटर करणार? तर पिनल्टिमेट शेलमध्ये. पिनल्टिमेट म्हणजेच काय? तर जी शेल एक न कमी होते. आलं का डोक्यात? ओके. आता पुढचा प्रश्न, सर डी ब्लॉक बाबा आम्ही चालू केला, आम्ही डिफाईन केलं, मग मला डी ब्लॉक एलिमेंट सापडतात कुठं? पिरियॉडिक टेबलमध्ये. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो रे? त्यांची पोझिशन म्हणतो ना, बरोबर ना? पोझिशन लिहिली पाहिजे ना त्यांची. ओके, ते काम करतो इथं. मला सांगा पोझिशन कुठे सापडतात रे? ते कुठून कुठे सापडतात बघा. फ्रॉम ग्रुप 3 to 12 3 ते 12 मधले कप्पे सगळे रे. पहिले 2 कशाचे होते? एस ब्लॉकचे होते, पहिला आणि दुसरा, बरोबर ना? हायड्रोजन, हेलिना की रफ फ्रेंडशिप बेटी मागे कार स्कूटर, तो ग्रुप होता. 12 संपला, 12 नंतर परत बोरॉन्स येतोय. 3 ते 12 ग्रुप झाले. आणि पिरियड कुठले असतात? कुठून येतात पिरियड बघा रे? कुठून असतं सांगा पटकन? पिरियड 4 to 7 4 5 6 4 झाले ना, ह्यांच्यामध्ये बसतात रे. आणि महत्त्वाचं म्हणजे इथं काय केलं जातं बघा, पिरियडनुसार त्यांना नावं दिली जातात रे. जो चौथा पिरियड असतो ना, चौथा पिरियड, त्या चौथ्या पिरियडला म्हणतात 3D सिरीज. पाचव्याला सॉरी चौथ्याला 3D, पाचव्याला म्हणजे एक एक वाढवत जातात रे. मग मला टोटल सांगा, टोटल पिरियड किती आहे तिथं बघा बरं, चेक करा. चौथा, पाचवा, सहावा, सातवा. मग एक काम करतो पुढे, याच्या मी हे पुढे कॉपी पेस्ट करतो बघा. जर समजा माझ्याकडे जर पहिला असेल, समजा कोणता पिरियड आहे? 4th पिरियड आहे, 4th पिरियड. त्याच्यानंतर पुढचा कोणता असतो रे? त्याच्यानंतरचा हे बोला पटकन. 4 नंतर काय झाला? 5th पिरियड. त्याच्यानंतर काय होतोय बघा? 6वा म्हणजे 6th पिरियड. त्याच्यानंतर काय होतोय बघा रे? हे बोला पटकन. 7 हे झाला 7th पिरियड झाला. आता इथं काय केलं जातं बघा ह्यांना, तर 6th पिरियड करतो, थोडंसं खाली घेतोय आणि इथं 5th करतो, 5th पिरियड. आता पटकन मला सांगा तुम्ही, हा जो चौथा पिरियड असतो, 5वा 6वा 7वा असतो, चौथ्याला नाव दिलं जातं तुमच्या केमिस्ट्रीमध्ये, ह्यालाच म्हणतात रे चौथा. म्हणजेच हा असतो 3D सिरीज असते रे, 3D सिरीज. सेम याला काय म्हणायचं मग सांगा? एक न कमी करा. 5वा म्हणजे काय असेल? हे बोला पटकन. 5वा म्हणजे 4D सिरीज असेल. सेम इथं काय असेल सांगा पटकन? 5th पिरियड असेल ना, 5th सॉरी काय रे 5D सिरीज झाली. आणि इथं काय असेल रे? 7वा म्हणजे 6D सिरीज झाली. हे तर कळतंय सगळ्यांना काय करतोय आपण? अरे समजतंय का? आणि जो माझा तिसरा पिरियड असतो
त्याच्यामध्ये मला एलिमेंट सापडतात. इथं पहिला कुठला असतो रे? हां, स्कॅन्डियम टू झिंक. ॲटॉमिक नंबर ऑफ स्कॅन्डियम किती असतो रे इथं? बघा बरं किती असतोय? हां 21. आणि झिंकचा किती असतो? 30 घेतला, बरोबर का? पहिला झाला, हां 30 असतो, 10 झाले रे, बरोबर. सेम तसं याच्यामध्ये मला सापडतात, कुठे गेला दुसरा 5th पिरियड ना, हां इथं मला सगळ्यात पहिल्यांदा सापडतो यट्रियम सापडतो, ज्या त्या ॲटॉमिक नंबर असतो याकडे 39, 39. आणि पुढं जातो हा, आणि शेवटी तो कुठं होतो रे बघा, सांगतो याचा, कॅडमियममध्ये. हां ह्याचा ॲटॉमिक नंबर मला सापडतो 48 येणार ना, +10 करा त्याच्यामध्ये रे, बरोबर, +10च करतोय ना. आता पुढचा कोणता येतोय बघा रे इथं, पुढचा कोणता आहे बघा इथं, 5D सिरीज आहे ना. ही सुरुवात करतो मी लॅन्थॅनमपासून, ज्याचा 57 होता, आणि याचा शेवट आपण इथं करतो मर्क्युरीमध्ये रे, मर्क्युरी, ह्याचा 80 येतो नंबर. यामध्ये प्रॉब्लेम काय दिसतोय तुम्हाला रे 5D सिरीजचा? बघा बरं जरा, 10चा फरक पडला आहे का? कितीचा पडला? 24चा पडतोय ना फरक, म्हणजे 14 कुठं तर गायब झाले का नाही? आणि जे 14 इथं याच्यामध्ये जे गायब होतात ना 14, ते मला कुठं सापडतात सांगतो तुम्हाला, पिरियॉडिक टेबलच्या बॉटमला सापडतात रे. आणि मला महत्त्वाचं म्हणजे पहिलीच फक्त महत्त्वाचे, बाकीच्यांचे बघायची पण करेन. तरी पण आपण आज काय करू लेक्चरला, बाकीच्यांची पण थोडीशी चर्चा करूया, ही मागं ठेवली तर चालते अशी. आता मला एलिमेंटची नावं सांगा. 3D मध्ये कोण दिसतंय तुम्हाला? कुठून चालू करायचं आहे बघा इथं 3D मध्ये. पहिला एलिमेंट कोणता आहे हे बोला पटकन. हां पहिला कोणता होता? स्कॅन्डियम. नंतर कुठला रे? स्टिटेनियम. स्कूटी, व्हॅन, कार, मे, फे, को, पुढं काय रे? नी, कू, जाएंगे. मला नंबर सांगा सगळ्यांच्या, ॲटॉमिक नंबर डोक्यावर लिहूया त्याच्या. याचा किती झाला इथून चालू करा. हां 21, इथं 22, इथं 23, हां 24, 25, 26, 27, 28, 29, 30. हे तर येतं ना मला, 21 ते 30 आलंच पाहिजे रे. हां त्याला तर आवाज येऊ दे. आता हे लक्षात कसं ठेवायचं, मी आता तुम्हाला ट्रिक सांगितली, कुठून चालू केली ती बघा ट्रिक, इथंच लिहितो साईडला मी. हां याच्यासाठी काय झालं रे? स्कूटी, ही गाडी झाली ना स्कूटी नावाची, गाडी म्हणण्यापैकी स्कूटी. हां पुढं काय होतंय? स्कूटी, पुढं काय रे? व्हॅन, पुढं काय इथं, हा काय आहे रे? कार. हां हा काय? मे. 2 पोरं कुठली आहे ती? फे, को, आणि दुसऱ्याचं नाव काय रे? निक्कू किंवा निकू. आणि इथं काय रे? जा एंगे. अलग लक्षात. पहिली सिरीज काय? परत मला ट्रिक सांगा मोठ्यानं, काय ट्रिक होती? स्कूटी, व्हॅन, कार, मे, फे, को, नी, कू, जाएंगे. गेलं डोक्यात फिक्स? समजलं का? ओके. आता दुसरी सिरीज काय आहे बघा, इथं काय करतो आपण दुसऱ्यामध्ये, तर इथून चालू करतो. हां काय होते रे? यारी जरा निबाना, हां मौत तक रुकावट रहे पडे आगे चलकर. काय म्हणलं आठवतंय तुम्हाला? मग नंबर फक्त सांगा अगोदर त्याचे रे. ए वायचा नंबर किती येतं रे? वायचा बघा बरं किती घेतो नंबर वायचा येतं मी. हां ए बोला पटपट पटपट पट. हां किती होता? 39, 39, पुढं 40, हां 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48. चुकलं काय? बरोबर बघा रे. हां आहे बरोबर. आता इथं काय करतो बघा आपण याच्यामध्ये, इथं फक्त व्यवस्थित लिहितो मी, सिरीज करतो. हां तर हा जो शेवटचा दिसतोय 6 वाला दिसतोय मला, हा वाला, हा मी रेस करतो, ह्याची काही मला गरज पण नाही. हां लॅन्थॅनम टू काय मर्क्युरी दिसतोय. तर सुरुवात कुठून झाली बघा, कुठून झाली सुरुवात सांगा मला पटकन. लॅन्थॅनम पासून होते ना, शेवट मर्क्युरीला होतं. तर लक्षात कसं ठेवायचं का, ही सिरीज लिहितो बघा मी. तर लॅन्थॅनम पासून ला हप्ता, एक मिनिट फक्त थोडंसं जवळ घेतो रे. हां ला हप्ता वरना रे उस आयरन रॉड से पीटेगा और अस्पताल होगा. यज्ञ टोटल मोजा किती होतात बघा रे. ला हप्ता वरना रे उस आयरन रॉड से पीटेगा और अस्पताल होगा. आता नंबर द्यायचा. काय करतो बघा, एक मिनिट. लॅन्थॅनमचा किती सांगितलं तुम्हाला वरती बघा रे सर, किती दिलं आहे बघा लॅन्थॅनमचा मी? 57 दिला आहे ना. हां
आता याचा मी घेतो ना हाफनियमचा, याचा बरोबर माझ्यापाशी येतो बघा रे 57 म्हणजे 72 असेल याचा 72. पुढं सांगा नंबर मला पटकन बघा बरं. हां 73 परत 74 परत 75 76 77 78 79 80. म्हणजे गायब कोण झालं आहे तिथं बघा बरं. काय झालं, काय चुकलेलं आहे याला. 57 नंतर 72 कसं घेतलं, डबल झाला का. एक मिनिट फक्त एक मिनिट. हां काय करतोय बघा. हां 76 नंतर 77 बरोबर ना. परत काय रे 77 हां 79 80. आता झाला का बरोबर बघा, चेक करा. ओके. आता प्रॉब्लेम काय दिसतोय तिथं सगळ्यांना रे की सर 57 नंतर 72 येतोय, मधले किती गायब झाले इथून बरोबर. किती गायब होतात मधले बरोबर. अरे मोजा की रे 14 होतात गायब मधले. ओके. म्हणजे काय झालं बघा इथं, तर याच्यामध्ये जे 14 एलिमेंट्स होते त्यांनाच गायब केले रे. गायब केले कशासाठी गायब केलं असेल, काय केलं असेल तर प्रॉब्लेम काय सांगतो तुम्हाला बघा. हो का, समजा हे 14 एलिमेंट जर मी इथं बसवले असते तर हे 72 फुटनं कुठे गेले असते. पिरियॉडिक टेबलचा शेप बघितलाय सगळ्यांनी कसा होता रे, असा चौकोन होता का नाही. आणि जर त्या डी ब्लॉकमध्ये समजा खाली जर एलिमेंट असे बाहेर आले ते कसं दिसलं असतं, अशी शेपूट मागं बाहेर आली असते ना टेबलला. म्हणजे तुमचा टेबल हा जसा अशा शेपचा होता तो काय झाला असता, तसा शेप राहिला असता, पण जो खालचा ब्लॉक आहे तो बरोबर असा शेपटीसारखा बाहेर आला असता. शेपटी म्हणजे हे एलिमेंट हे त्याच्या खालच्यात पण आपण तसंच करतोय रे. इथं काय केलं जातं, इथं बॉक्स केलाय बघा तुमच्या टेबलमध्ये, त्याच्यात काय लिहितात रे, या एका बॉक्समध्ये 14 बसवले त्याचा अर्थ असा होतो रे. म्हणजे कळतंय का, तर त्या सिरीजमध्ये त्या चौकोटीमध्ये सगळे एकत्र बसवतात, फक्त दाखवताना खाली कोण जातं मग 57 पासून बघा इथं खाली लिहितो मी लॅन्थॅनम टू लुटेशियम. याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 57. लुटेशियमचा किती येतोय बघा 71. हे सेम एवढे एलिमेंट्स काय करतात रे, या ब्लॉकची पहिली सिरीज बनवतात. कळतंय का, ए ब्लॉकची पहिली. आणि सेम त्याच्या खाली मी म्हटलं ना मग असे ते खालच्या त्याच्या खालचा जो ग्रुप असतो ना त्याच्यामध्ये पण ॲक्टिनियम पासून कोपर्निसियम पर्यंत जो शेवटचा आहे ना, कोपर्निसियम म्हणजे 112वा तो, ते पण सेम अशी सिरीज खाली त्याच्या बनवतात रे. म्हणजे हा ए ब्लॉकमध्ये गेला. मला या दोघांची ट्रिक सांगा पटकन, आपण काय सांगितली तुम्हाला. ओके. पहिल्याची ट्रिक काय होती बघा इथं, रिवाइज करू बघा. हां स्कू फॉर स्कॅन्डियम, टी फॉर टिटॅनियम, वॅन फॉर वॅनेडियम, कार फॉर क्रोमियम, मे फॉर मॅग्नीज, फे फॉर आयरन, को फॉर कोबाल्ट, नी फॉर निकेल, कू फॉर कॉपर, जाएंगे फॉर झिंक. आलं का डोक्यात. सेम इथे लिहूया. याचं सांगा मला पटकन. याचं काय होतं, या री हां जरा निभाना हां पुढं काय रे मोत तक हां रुकावट रहे हां पडे हे बोला पटकन आगे चलकर. हे लक्षात आलं का तुमच्या काय करतोय मी, हे कळतंय ना. ओके. आता त्याच्यानंतर सेम इथं कुठे गेला हा वाला. हां काय याचं लिहिलं आपण सांगायचं लिव्या खाली हां ला. आता कसं लिहितो हपता, त्याला मी सेपरेट केलं ला हप्ता. नंतर काय त्याच्या हां वरणा रे हां पुढं काय ऊस. आता इथे एकत्र लिहितो बघा आयरन रॉड से हां पुढं काय पीटेगा पीटेगा. और काय रे और हस्पताल होगा किंवा हस्पताल जाएगा. हे लक्षात आलं का रे तुमच्या काय करतोय, लक्षात आलं तिघांची पण ट्रिक. एकदा रिवाइज करू एका मिनिटाच्यात आपण पटकन बघा काय करतो. तर इथं काय करतोय मी 4th 5th 6th काय करतोय रे ट्रान्झिशन एलिमेंट मी रिवाइज करणार आहे. मी रिवाइज कसं करतोय त्यांना मला नावं सांगा पटकन. आता इथून चालू करतो. स्कू फॉर स्कॅन्डियम, टी फॉर टिटॅनियम, वॅन फॉर वॅनेडियम, कार फॉर क्रोमियम, मे फॉर मॅग्नीज, फे फॉर आयरन, को फॉर कोबाल्ट, नी फॉर निकेल, कू फॉर कॉपर आणि जाएंगे फॉर झिंक. सेम इथे काय करतो बघा यारी फॉर यट्रियम, जरा फॉर झिर्कोनियम, निबाना फॉर निओबियम, पुढं काय माउथ फॉर मॉलिब्डेनम, त्याच्यानंतर तक फॉर टेक्निशियम, रुकावट फॉर काय रे रुकावट फॉर रुटेनियम आणि रहे फॉर रोडियम, पडे फॉर पॅलॅडियम, आगे फॉर सिल्वर अर्जंटाईन म्हणतो ना सिल्वर, चलकर फॉर कॅडमियम. आता सेम इथं बघा ला फॉर लॅन्थॅनम,
हप फॉर हाफनियम, टा फॉर टॅन्टॅलम, डब्ल्यू फॉर सिंबल कशाचा आहे रे, बलामध्ये असतो बघा, टंगस्टन, डब्ल्यू म्हणजे टंगस्टन झाला. इथं काय होतं बघा, याच्यामध्ये एक मिनिट फक्त, रे फॉर रेनियम, उस फॉर ऑस्मियम, आयरनचे एक मिनिट थांबा, आयरनचे इरिडिनियम, हा झाला काय झाला, इरिडिनियम, हा झाला प्लॅटिनम, पिटेगा फॉर प्लॅटिनम, और फॉर गोल्ड, येऊ ना ॲरम म्हणतो ना आपण त्याला, आणि एच जी फॉर मर्क्युरी, ज्याचा अर्थ हस्पताल जाएगा, मर्क्युरी, मेरीक्युरी नाही रे, मर्क्युरी, हां मर्क्युरी, हां ठीक आहे. व्हिडिओ पॉज करा आणि पटकन लिहून घ्या फास्ट थोडंसं. ओके, आता काय होतं बघा, इथंपर्यंत तर मला क्लिअर आहे की मी एक ट्रिक दिली तुम्हाला, लेक्चर आपण स्टार्ट केलं, अल्टिमेट, पिनल्टिमेट आणि काय काय याच्यामध्ये झालं, आता पुढं पण सिरीज झाल्या. मला यावर्षी फक्त फोकस मॅक्झिमम करायचा पहिल्या सिरीजवरती, याच्यामध्ये पण पुढच्या टॉपिकमध्ये पण करायचं आहे. आता क्वेश्चन अजून काही विचारतात बघा, ट्रान्झिशन मेटल जर मी असं म्हटलं, मग पेपरमध्ये एक प्रश्न आहे, इथं नोट म्हणून मी ॲड करतो, याच्यामध्ये नोट करतो, नोट नंबर पहिली माझी याच्यातली. आता नोट काय आहे बघा, तर किंवा प्रश्न काय आहे, तर व्हाय झिंक, कुठे गेला झिंक, शेवटचा झिंक दिसतोय सगळ्यांना, झिंक, त्याच्या खालोखाल कोण आहे, हां मोठ्यानं कोण आहे तो खाली, कॅडमियम, शेवटी कोण आहे, मर्क्युरी. या तिघांना ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतच नाही, ते त्यांच्याबरोबर राहतोय की, म्हणजे कळतंय का. अरे समजा कॉलेजमध्ये समजा फ्रेंड सर्कल असतो ना, एक समजा ग्रुप आहे, समजा मुलींचा ग्रुप आहे, 10-12 मुली आहेत, त्या 12 ग्रुपमध्ये एकच मुलगा आहे, त्या ग्रुपला काय नाव देतात रे, म्हणजे कळलं, एक ग्रुप आहे शाळेमध्ये, एका शाळेमध्ये 12 मुलीने एक मुलगा त्या ग्रुपमध्ये फिरतोय, त्या ग्रुपला काय, मुलांचा ग्रुप म्हणतात का मुलींचा ग्रुप म्हणणार, मुलगा आहेच की तिथं, म्हणजे कळालं. अरे इथं पण सेम तसंच, हा राहतोय त्यांच्याबरोबर, पण तरी त्याला काय म्हणतात बघा, मी नोट इथे याच्यामध्ये कशी लिहिणार, तर झिंक, दुसरा कोण आहे रे, कॅडमियम, आणि तिसरा कोण आहे, मर्क्युरी, आर नॉट टर्मड ॲज काय म्हणत नाही त्यांना मी, ट्रान्झिशन एलिमेंट. आणि मी तुम्हाला एक ट्रिक दिली ती बघा रे, एलिमेंट, झिंक, कॅडमियम आणि एलिमेंट्स, त्या तिघांना काय म्हणायचं एकत्र, झेने कॅनडा होगा, बरोबर ना. आणि अलीकडचा कोण होता, इकडचा हवाला बघा, कोण आगे आया, झालं तर तुम्हाला, हां तो झेनी कॅनडा होगा ना, तो ह्यांच्यामध्ये येतच नाही. काय येत नाही बघा, तर का टर्म करत नाही आपण बघा, बिकॉज दे हॅव किंवा दे कंटेन्स फुलफिल डी ऑर्बिटल, म्हणजे ज्यांचं डी ऑर्बिटल भरलेलं असतं पूर्णपणे, ऑक्सिडेशन स्टेटमध्ये पण भरलेलंच असतं, त्यांना आपण ट्रान्झिशन एलिमेंट म्हणत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, झिंकचं दाखवतो तुम्हाला, हे झिंकचा ॲटॉमिक नंबर काय होता रे, 30 होता, वरती लिहिला आहे बघा मी, त्याचं मी कॉन्फिग्युरेशन कसं लिहितो, कंडेन्स्डमध्ये अर्गॉन लिहिलं, हां आता छोट्यामध्ये लिहा ना, अर्गॉन म्हणजे 18 संपले, 18 संपल्यावर पुढं कोण आहे शेवटचं, 3D आणि कोण आहे 4s आहे. मग माझा रूल काय आहे, मी काय करतो, 3D आणि 4s मध्ये 2 भरले, 3D मध्ये 10 भरले. जरी समजा झिंकनं +2 मध्ये गेला, हे +2चा अर्थ काय केमिस्ट्रीमध्ये, तो झिंक किती इलेक्ट्रॉन सोडणार मागं, केमिस्ट्रीमध्ये +2 म्हणजे झिंक किती सोडल, हां 2 सोडणार. आता ह्यातले कुठले सोडल, डीचं सोडणार का एसचे सोडणार, एसचे सोडणार. म्हणजे जर समजा झिंक इथे मी पुढं लिहिला, समजा पुढं करतो याच्या Zn+2 करतो, म्हणजे त्याचं कॉन्फिग्युरेशन काय झालं, तर अर्गॉन 3D मध्ये किती झाले बघा बरं, 3D 10 तसेच राहिले माझे, 10 झाले, आणि पुढं 4s मध्ये किती रे, 0 झाले. मग तुम्ही मला सांगा डीची कॅपॅसिटी कितीची आहे, बरं डीचे कप्पे किती असतात रे, डी किती घरात राहतो, एका प्लॅटफॉर्मवरती पहिला कप्पा, दुसरा कप्पा, तिसरा कप्पा, चौथा कप्पा, 5वा कप्पा, 1 2 3 4 5 कप्पे झाले. 5 मध्ये किती भरायचे आहेत, 10 भरायचे आहेत. मी सुरुवातीला कसे भरतो, हां बोला पटपट, सिंगल टाकतो ना, आणि पहिल्यांदा सिंगल राहायचा प्रयत्न करतो, आणि परत जर चान्स असेल तर पेरिंग करतो, आपण शिकलोय ना सांगा. हां तुमच्यासारखंच आहे ना, हा पण, हा काय करतोय बघा, सिंगल 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 सिंगल, 5 झाले का रे, हां अजून किती शिल्लक राहिले बघा बरं, किती शिल्लक राहिले, 5 शिल्लक राहतात अजून. मग कसे भरायचे, आता पेरिंग करायचं. आता ह्याला एक सापडला, ह्याला पण एक, ह्याला पण एक, ह्याला पण एक, ह्याला एक, भरलं का पूर्ण. एक कुठे रिकामी जागा दिसते का रे. आणि ट्रान्झिशन एलिमेंटचा अर्थ काय आहे रे,
ॲटलिस्ट वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉनिक शूड कंटेन्स इट व्हॅलेन्स शेल, म्हणजे त्याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये बाहेरच्या शेलमध्ये कमीत कमी एक इलेक्ट्रॉन अनपेअर्ड दिसला तरच तो ट्रान्झिशन आहे का. तो ट्रान्झिशन हेच काम कोण करतं, कॅडमियम. हेच काम कोण करतं, मर्क्युरी करतं. म्हणून त्या तिघांनी पण मी ट्रान्झिशन इलेमेंट म्हणतोय का, अरे म्हणतोय का नाही म्हणत. कळालं सगळ्यांना, ठीक आहे. व्हिडिओ परत एकदा पॉज करा, पटकन लिहा. आपण काय करू याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन डिटेलमध्ये बघूया. ओके, आता काय करायचं बघा. पहिला तर पार्ट सगळ्यांना समजला, एलिमेंट पार्ट झाले. आता मला काय करायचं या पूर्ण टॉपिकमध्ये जी पहिली माझी 3D सिरीज आहे ना ते मला चेक करायचं. मग मी हेडिंग देते तर पुढचा पॉईंट याच्यातला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ 3D सिरीज. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, आता याच्यामध्ये मी काय करतो बघा इथं, तर पहिल्यांदा एलिमेंट घेतो सगळे. फक्त मी त्यांचे सिम्बॉल घेणार आहे, नाव काही लिहायची तर गरज नाही मला. आता एलिमेंट सांगतो तुम्हाला कुठले होते. त्याच्यानंतर त्याचा कोणता नंबर असतो रे, ॲटॉमिक नंबर. आणि शेवटी तर लिहितो मी इलेक्ट्रॉनिक त्याचं कॉन्फिगरेशन, EC करतो. ठीक आहे. ओके, आता मला पटकन तुम्ही सांगायचं तुमच्याकडे टोटल एलिमेंट किती होते रे 3D मध्ये, किती होते सांगा. 30 होते ना. 3 4 5 6 7 8 9 सॉरी 10 होते, सॉरी हां 30 म्हणलो ना. 21 ते 30 पर्यंत होते रे. हां 21 ते 30 होते, सॉरी. हां आता पटकन मला सांगा पहिल्या एलिमेंटचं नाव काय होतं तुमच्याकडे, स्कॅन्डियम होता का. बरं ट्रिक तर सांगा मला पटकन. हां काय ट्रिक होती माझ्याकडे बघा. 30 एलिमेंटची सॉरी 10 एलिमेंटची कुठल्या, डी ब्लॉकच्या पहिले 10. हां अगोदर लिहितो बघा इथं. हां काय ट्रिक होती. हां स्कू टी वॅन कार मे फे को नी कू जा एंगे. नाव सांगताय मला परत एकदा. त्याचं नाव काय पहिल्याचं, स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. मला याचा ॲटॉमिक नंबर सांगा पहिल्याचा काय होता. 21 22 23 एक मिनिट फक्त 24 25 26 27 28 29 आणि हा शेवटचा 30 झाला. हे कळतंय तुम्हाला. आता जर मी ऑलरेडी मी क्लास 11 मध्ये पण बघितलेलं बघा. मला पहिल्या एलिमेंटचं परत एकदा नाव सांगा. पहिला मला कोणता आहे, स्कॅन्डियमचा. मी तर साईडला प्रॅक्टिससाठी लिहितो बघा. स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे माझ्याकडे, 21 दिलाय. ओके, मला कॉन्फिगरेशन सांगा. मागच्या वर्षी लिहित होता ते 1s पासून सांगा. हां हां 1s2 पुढं 2s2 2p6 हां 3s2 3p6 हां 3d1 4s2. हे तर क्लिअर आहे सगळ्यांना. आता प्रत्येक वेळी एवढा मी फापट पसारा मांडत बसणार आहे का. मला माझी बाकीची पण कामं करायची आहेत ना. काही लिहितच बसायचं फक्त. हेला 1-2 मिनिट जातात ना आपले. मग एक काम करतो बघा, सांगतो. तर आपण मागच्या वर्षी पण बघितलेलं कंडेन्स्ड फॉर्म्युला होतं. कंडेन्स्ड फॉर्म्युला म्हणजे काय, इलेक्ट्रॉन काउंट करत जायचे आणि त्याच्या अगोदरच्या नोबल गॅसमध्ये त्याला बसवायचं. मग चेक करा. हो का, इथून काउंट करतो मी. ह्या एवढ्या इलेक्ट्रॉनची बेरीज करा. किती होते रे, किती होते बघा. कशी केली ती. हां 18 होते. 6 4 10 2 12 18 झाली का, 18. मग पटकन मला सांगा त्या 18च्या जागी मी कोणता नोबल गॅस लिहू शकतो. 18 नंबर कोणाचा आहे, आर्गॉनचा. आणि बाकी तसंच लिहा 3d1 4s2. अलग लक्षात तुमच्या. आणि एक दुसरे की मी काम करणार आहे तर याच्यामध्ये हा जो क्रोमियम आहे त्याला एक गोल करणार छोटासा. आणि कशाला गोल करू, कॉपरला एक असं छोटासा सर्कल करतो. ह्या दोघांचं फक्त मागं ठेवायचं. सांगतो ते वेगळे दाखवतात ते कॉन्फिगरेशन. बाकी सगळ्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही. आता याचं लिहायचं आहे मला. हो का, इथं लिहितो आर्गॉन 18 संपले, 3d 4s2 इथं 1 भरला. अलग लक्षात. कसं लिहितोय बघा मी, 18 आणि 2 20 राहिले किती 1. तो कशात भरला, डी मध्ये टाकला. याच्यामध्ये मला सांगा पटकन इथं कसं लिहायचं. हां आर्गॉन पुढं बोला पटपट 3d 4s2 किती राहिले 2. इथं टाकला का. व्हॅनेडियमचं सांगा मला. हां आर्गॉन पुढं 4s2 याच्यामध्ये 3 आले का. अरे कळते का सगळ्यांना काय करतोय मी. आता फक्त याचं मी लिहून ठेवतो, सांगतो. वेगळ्या रंगीत पेनच लिहू आपण इथं. काय होतं बघा याच्यामध्ये. तर आर्गॉन 3d
इथं 1 फक्त लिहायचं. 4s1 हा जर किती होणार मग बघा बरं जरा, 5 होतोय का बघा, आली बेरीज बरोबर. 24 येते का बघा ना, 24 भरते बेरीज. हो का, इकडे बघा 18, 18 किती रे 24 झाली का, 18 अधिक 5 अधिक 1 म्हणजे 18 24 झाले. आता पुढचा काय सांगा मला, यमिन वाला सांगा कसा लिहायचा, होता तसा सिक्वेन्स. हां, अर्गॉन 3D 4s मध्ये 2 भरले, राहिले किती ह्याच्या टाका राहिलेले, 18 आणि 2 20 भरायचे किती 25, राहिले किती 5, कुठं टाकायचे डी मध्ये टाकले. सेम तसं याच्यामध्ये सांगा मला आयनमध्ये. हां, सुरुवात करतो मी. अर्गॉन 18 संपले, 3D 4s2 किती संपले, 18 2 20 राहिले किती 6, कशात टाकले डी मध्ये टाकले. सेम तसं कोबाल्टचं करा. अर्गॉन हां, पुढं काय 3D 4s2 किती राहिले 7 राहिले का, कशामध्ये टाकले डी मध्ये टाकले. सेम तसं निकेलसाठी सांगा मला जरा, निकेलचं काय करूया बघा. अर्गॉन हां, अर्गॉन पुढं काय 3D 4s2 राहिले किती 8 राहिले. आता 1 मिनिट फक्त वेट करा, याचं कसं लिहायचं सांगतो तुम्हाला, रंगीत पेन वापरू त्याच्यासाठी आपण. याचं रिझन सांगणार आहे मी पुढं रे. हां, अर्गॉन 3D 4s1 किती राहते तर करा बरं बेरीज. हे टोटल भरायचे आहेत किती तुम्हाला, 29 भरायचे आहेत बरोबर का, 29 भरायचे. 18 आणि 1 19 किती राहिले 10 राहिले का, कळतंय का काय केलं. आता त्याच्या पुढं शेवटचा कोण आहे रे, झिंक. सांगा मला झिंकचं काय करूया. हां, अर्गॉन पुढं काय 3D हां 4sचे 2 झाले, किती राहिले 10 राहिले. ह्यात वेगळेपणा कोणी दाखवलाय 10 मध्ये बघा बरं, कोणी दाखवलाय कॉपर आणि कोणी दाखवलंय इथे लिहितो बघा मी प्रश्न. हां हां, क्रोमियम पण दाखवलाय का रे, हो का गोल केला ह्याला. 1 मिनिट रे. हां हां, इथं वर खाली झालं का आपलं थोडं. स्कॅन्डियमचं इथं हे कशाचं आहे रे, टिटॅनियमचं हे कशाचं आहे, व्हॅनेडियमचं हे कशाचं, क्रोमियमचं हे कशाचं आहे, मॅग्नीज हे आयर्नचं, हे वालं कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. आलं बरोबर. हां, आता वेगळेपणा कोणी दाखवलं आहे तिथे तुम्ही जसं मला सांगता येतं, कोणी दाखवलं आहे क्रोमियम आणि कॉपर ना. मग तो मी इथं एक नोट ॲड करतो बघा. क्रोमियम अँड कॉपर शो एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. हे मला रिझन याचं बघायचं. वेगळेपणा काय दिसतोय त्याच्यामध्ये तुम्हाला, काय दिसतोय वेगळेपणा बघा बरं. हां बघा, इथं लास्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत, इथं हां इथं 1 दिला, ह्याच्यामध्ये किती आहे डी मध्ये 10 भरलेत का. इथं चेक करा कुठं गेला, किती आहे तिथं कुठं करे. हां हां, ब्लॅकमध्ये. हां 1 आणि 5 दिसतात. फरक काय आहे दोघांचा बाकीच्यांपेक्षा, काय फरक आहे सांगा. हे काय दिसतोय फरक, 1 आणि खाली 2 आहे, दोन्हीमध्ये 1 1च आहे बरोबर. तोच प्रॉब्लेम आहे ना की सर बाकी सगळ्यांनी गपचूप माझं ऐकलं, 2 2 2 2 2 भरले, मग ते दोघंच वेगळेपणा का दाखवत असतील, काय तर त्यांच्या जॉमेट्रीमध्ये फरक असेल ना. ओके, एक काम करूया आपण आता किंवा ना ते. हां तू पुढे जरा. हां ये पटकन ये, काय होत नाही, ये पटकन ये. हां फास्ट. काय करायचं आहे बघ, इथं कोणी पण तगडा असं कोण पण पुढं या. हां स्केल हातामध्ये पुढे, इथं पटकन ये पुढं. हां आता मला काय करायचं आहे बघा, ही स्केल हाताना शिवर उचलायची आहे बरोबर ना, इथं बरोबर पकडायचं स्केलच्या. सोपं आहे का उचलायचं, बघ पकड बरं. हां आता फक्त पुढं कंडिशन काय आहे माझी, मी ह्या दोन्ही बाजूला बॅग अडकवणार आहे, कळतं. इथे सेंटरला इथे पुढे इथं मध्ये बरोबर आहे. हां त्या बॅगा घ्या रे जरा पटकन. हां दे पटकन ती. हां दोन्ही पण दे. हां ती पण दे इकडं. हां काय करायचं बघा सांगतो तुम्हाला. हां हळूहळू पडशील. हां दोन्ही हात अंदर. हां इथे समजा एक बॅग मी हँग केली, पकडू लागतो तुला. हां सोडू नको. हां आणि ह्या बाजूला समजा अडकवली. आता काय होतं याच्यामध्ये बघायला जरा, नाही तुटत, तू सोडू नको फक्त. हां हां बरोबर सेंटरला पकड. हां सेंटर कुठं आहे त्याचा. हां जमतंय धरायला. हा का पकडू शकतोय तिथं रे, ह्याची ताकद जास्त आहे. मग
बरोबर, बॅलन्स झाले ना दोन्ही बाजूला. बॅलन्स म्हणजे कळतोय का, इथे एक सिमेट्री मेंटेन झाली याची रे, म्हणून हा काय करतोय त्या स्केलला हातामध्ये पकडू शकतोय. पण समजा मी एक काम करतो, सोडायचं नाही बरं का रे, हां नाही मला लागेल इकडं. समजा ही बॅग जर मी काढून घेतली, काय झालं बॅग काढल्यानंतर, जा पटकन तू. हां बॅग काढल्यानंतर काय झालं सांगा मला पटकन, काय होतंय, बॅग खाली पडली ना. बॅग खाली का पडली, त्याच्यात ताकद नव्हती का. आता समजा ही जी छोटीशी बॅग होती तो इझिली एका हाताने उचलू शकतोय ना, मग तो अशी बॅग का उचलू शकला नाही हातामध्ये, इक्वल नव्हतं ना. म्हणजे पहिली केस कशी होती, सिमेट्री मेंटेन होती, दिसते या सगळ्यांना. दुसऱ्या केसमध्ये काय झालं, बॅग खाली पडली, याचा अर्थ काय झालं, सिमेट्री डिस्टर्ब झाली ना. म्हणजे तो स्टेबल कधीपर्यंत होता की जोपर्यंत दोन्ही बॅगा जवळपास सेम वेटच्या मी घेतलेल्या, जोपर्यंत दोन्ही बाजू सेम होत्या. आता सेम याच्यामध्ये पण तसंच होतंय बघा. जर मी समजा दोघांसाठी समजा 2 बॉक्स ड्रॉ केले, आता इथं पुढंच करतो त्याच्या समोर आहे, मला सांगा 3Dला कप्पे किती असतात रे, ADचे कप्पे सांगा किती असतात, 1 2 3 4 5 झाले का 5. यसचा कप्पा 1 झालाय सेम. इथं पण Dसाठी कप्पे किती असणार, हे बोला पटपट, 1 2 3 4 5 आणि इथं काय असणार, 1 कप्पा असणार. आता इथं D मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत मोजा बरं, किती आहेत बघा पटकन, हे बोला पटकन, इलेक्ट्रॉन किती आहेत D मध्ये तिथं, हे सांगा. हां किती आहेत, 5 भरायचे आहेत का, 5 कसे भरणार, का पहिल्यामध्ये 2 भरू, कसे टाकायचे, सिंगल टाकायचे. म्हणजे कसं 1 2 3 4 5, यसचा कुठं जाणार, पुढं गेला यसचा, समजा इथं गेला. आणि याच्यामध्ये चेक करा, इथं 10 भरायचे. 10 कसे भरायचे, सिंगल 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 आणि परत काय रे पेरिंग करा त्याचं, डबल 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 आणि सिंगल भरला. आता फरक काय दिसतोय सांगा, बघितल्यावर कळतंय. हे इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, सिमेट्री कळतं का, सिमेट्रिक कळतंय. आता जसं मी बॅगा दोन्ही बाजूला अडकवल्या सेम तसं होतंय. इथं बघा ना, हो का 1 1 1 1 1, हे फक्त बघा इथं बघा 2 2 2 2 2, म्हणजे डिस्ट्रीब्युशन कसं झालं, सिमेट्रिक झालं. आणि आपण मागच्या वर्षी पण शिकलेलो, ज्यांच्यामध्ये मला सिमेट्रिक डिस्ट्रीब्युशन सापडतं त्यांची स्टॅबिलिटी कशी असते, जास्त का कमी, जास्त का कमी, जास्त स्टेबल असतात ना. आता समजा मी त्याला एका हाताने उचललं, एका हाताने जमलं असतं का त्याला उचलायला, अरे जेव्हा मी स्केलला बॅग अडकवली तो हां एका हाताने इझिली तो बॅग उचलेल, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. पण स्केलला पकडल्यावर काय झालं, सिमेट्री डिस्टर्ब झाली की नाही सांग. ऑलरेडी तो न्यूटन सांगतोय तसं फोर्स तो अप्लाय करत होताच की, पण बॅग खाली का पडली तर सिमेट्री डिस्टर्ब झाली. मग याचं पण रिझन याच्यामध्ये काय होतं बघा, हा क्रोमियम आणि कॉपर असं वेगळं का वागतो, तर ड्यू टू एक्स्ट्रा स्टॅबिलिटी ऑफ कशाचे बघा रे, हाफ फिल्ड, हे बोलू नका रे, हां हाफ फिल्ड. दुसरी केस कोणती आहे रे, हाफ फिल्ड अँड पुढं काय रे, फुल फिल्ड डी ऑर्बिटल्स. हे त्याचं पहिलं रिझन झालं. आणि दुसरं रिझन काय आहे बघा, ह्या दोघांमध्ये एनर्जी गॅप एवढा कमी असतो की, म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आता मला जर समजा इथनं उडी मारायची सांगितली, माझी जंप कुठंपर्यंत जाईल जास्तीत जास्त, इथंपर्यंत मी इझिली येऊ शकतो असा. पण जर तुम्ही मला सांगितलं सर इथनं बाहेर पुढच्या त्या शटरपर्यंत उडी मारा, मला जमेल का माराय, पॉसिबल आहे का. मी इथंपर्यंत उडी काय मारतो, कारण माझी पॉवर जेवढी, माझी एनर्जी मला पॉसिबल आहे. म्हणजे समजा इथून मी खचून जंप मारली, इथंपर्यंत पोहोचलो, हे मला पॉसिबल होतं. सेम तसं इथं ह्या दोघांमध्ये एनर्जीचा गॅप एवढा कमी असतो, हा इलेक्ट्रॉन यसमधून इकडे येऊ शकतो, हा इलेक्ट्रॉन इकडून इकडे येऊ शकतो, म्हणून तो काय करतो 10 आणि 5 दाखवतो. बरोबर नाही सांगा. ऑलरेडी इथं 4च होते, पण 2 मधला इकडं का आला त्याला काय समजतंय, इकडे गेला की आपण जास्त स्टेबल होतोय, बरोबर ना. म्हणजे त्यानं मग अशी काय केलं, हातामध्ये जेवढं पट्टी धरलेली त्याचा त्यानं हात शिफ्ट केला का नाही, त्याला कसं कळलं हात शिफ्ट करायचं, हात शिफ्ट का केला तर मला ते बॅलन्स करायचं होतं, माझं टार्गेट मला बॅलन्स करायचं आहे. मग इथं काय होतं तर यस ऑर्बिटल अँड डी ऑर्बिटल have less energy difference किंवा less energy gap, so electron can easily transferred, कुठून कुठं म्हणलं रे मी आता, ट्रान्सफर्ड फ्रॉम कशापासून कशापाशी रे, फ्रॉम यस टू काय, यस टू, हे ऑर्बिटल कोणतं आहे अलीकडचं रे, यस टू डी ऑर्बिटल. हे तुम्हाला रिझन कळालं का दोघांचं काय आहे, समजलं का, सिमेट्री म्हणजे काय असते, कळालंय, अरे हो का नाही. एक काम करा, व्हिडिओ पटकन पॉज करा आणि लिहून घ्या फास्ट थोडंसं.